अमित शहांच्या औरंगजेब फॅन क्लबला उद्धव ठाकरेंनी जोरदार उत्तर दिले। अमित शहा अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। अब्दालीचा वंशज पुण्यात येऊन बोलून गेला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। अमित शहांनी सांगावं त्यांचं हिंदुत्व कसं आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले। तर संघाचं हिंदुत्व अमित शहांना मान्य नाही का असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। भाजपची सत्ता जिहाद, सत्तेसाठी ते काहीही करू शकतात असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं। औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं। और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने। अपने आप को बाला साहब का वारिस कहने वाले उद्धव जी कसाब को बिरयानी खिलाने वाले लोगों के साथ बैठे हैं। अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा, अहमद शाह अब्दाली तो पण शाहच होता, तो अहमद शाह होता, हे अमित शाह आहेत। अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता। आम्हाला हिंदुत्व शिकवतोय। अरे नवाज शरीफचा केक खाणारी अवलाद तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं? मग हे कोणाचा फॅन क्लब आहे? मग त्या अब्दालीला विचारा, अहमद शहाचा जो वंशज वळवळतो ना इकडे येऊन बोंबलून गेला, त्यांना विचारा की हे हिंदुत्व म्हणून तुम्हाला संघ नकोय का? निवडणुकीच्या शेवटच्या सुमारास नड्डा जे बोलले होते की आता आम्हाला संघाची गरज नाही, कारण संघाचं हिंदुत्व अमित शहाना मान्य आहे की नाही हे तुमच्या समोर मी जाहीर त्या अहमद शाह अब्दालीच्या राजकीय वंशज अमित शहाना विचारतोय। हे राजकीय वंशज आहेत त्यांचे, तोडा फोडा आणि राज्य करा। अमित भाई काय आहे ते संपूर्ण देशाला माहित आहे। त्याच्यासाठी उद्धव ठाकरेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही। पण ज्या भाषेमध्ये उद्धवजी आजकाल बोलतायत, परवा देवेंद्रजी बद्दल ते बोलले, त्याआधी माननीय मोदीजी बद्दल ते बोलले, आणि आज अमित भाईंना काय म्हणले ते अब्दालीचे वंशज आहे। म्हणजे मला वाटतं त्यांचं मानसिक संतुलन खराब झालेलं दिसतंय। पण त्यांना तपासण्याची गरज आहे। तर त्याची तब्येत आधी खराब होती मला माहित होतं, पण आता इतकी मानसिक स्थिती त्यांची खराब झालेली असेल तर खरं त्यांना औषधोपचाराची गरज आहे। उद्धव ठाकरे हे भ्रमिष्ठ शिरोमणी असा पुरस्कार मिळवण्याचे योग्यतेचे झालेत, आणि त्यामुळे खरपूस समाचार कसला त्यांची करपली आहे। हिंदुत्वाचा सगळीकडे विजय होतोय हे पाहून उद्धव ठाकरेंना सोनिया मॅडम किती चिडतील या भीतीपोटी त्यांची करपलेली आहे, आणि त्यामुळे उद्धव ठाकरे कसला समाचार घेत आहेत। अमित शहांना ते अब्दालीची उपमा देत आहेत। उद्धवजी हेच अमित शहा आहेत ज्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं 370 कलम काश्मीरचं रद्द करण्याचं स्वप्न पूर्ण केलं। हिंदू निर्वासितांना सन्मानाचं जीणं देणारा सीएचा कायदा पास केला। या सीए कायद्याला तुम्ही विरोध का केलात या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला द्या। मी कालच कुठेतरी मी बोललो होतो की उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेले आहे। सत्ता गेल्याचं दुःख आहे, पुन्हा सत्ता मिळणार नाही याचंही दुःख आहे। त्यामुळे मला वाटतं इतक्या खालच्या पातळीवर महाराष्ट्राचं राजकारणी सभ्यतेचं राजकारण आहे। एका माजी मुख्यमंत्र्याच्या तोंडी ही भाषा शोभत नाही, त्याचा मी निषेध करतो। राजकारणाकरता तुम्ही एवढी खालची पातळी गाठली आहे, आणि त्यामुळं औरंगजेबी विचाराचे उद्धव ठाकरे तुम्हाला आता जनता धडा शिकवेल। नीच पद्धतीचं बोलणे, नीच पद्धतीचे वक्तव्य करणे, कधी देवेंद्रजी बद्दल कधी अमित भाई बद्दल, की महाराष्ट्राची जनता खपून घेणार नाही। कारण महाराष्ट्राच्या जनतेला हे माहिती आहे, हिंदूमध्ये हिंसा असा म्हणणारा राहुल गांधी, त्याच्यासोबत बसणारा उद्धव ठाकरे, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। हिंदूला हिंसा म्हटली आहे आणि ते आता म्हणतात आहे ते अमित भाईवर टीका करताय। जनता तुम्हाला खरा जाब विचारल्याशिवाय राहणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।